करून घेतलेला आहे. ओवा क्रश करून टाकायचा. तेल गरम करून घेतलं. मीठ टाकून घेतलं. क्रश करून घेतलं. पीठ मळून घ्यायचं. आता काय करते? कणिक मळून घ्यायची. कणिक मळून घेतलेली आहे. आहे मळून झालेलं आहे कणिक. 10 मिनिटं ह्याला भिजू द्यायचं आहे. झाकून ठेवलेलं आहे. उकडून घेतलेले बटाटे आहेत. बारीक करून घ्यायचं आहे. बटाटे मऊ करायचे. गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. मऊ करायचे. मऊ झालेला आहे. गॅस चालू करायचा आहे. कढई ठेवायची. थोडंसं तेल ओतायचे. तेल गरम झालं की जिरी मोहरी टाकायची. मोहरी टाकायची. मोहरीला तडतड द्यायची. जिरे टाकायची. हिरवी मिरची टाकायची. टाकायची. मिक्स करायचं. थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं आपण बटाटे बारीक करून घेतलेलं आहे ते टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलेलं आहे. हे भांड्यात काढून घ्यायचं. वरून कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी. थंड होईपर्यंत भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया. तेल टाकून एक उंडा घ्यायचा आहे. त्याला लाटून घ्यायचं आहे. पातळ लाटून घ्यायचं आहे. एक छोटी वाटी ठेवायची आहे. खाली मिश्रण बटाट्याचं साईडनं उचलून घ्यायचं आहे. हे पसरून घेतलेलं आहे. ही वाटी काढून घ्यायची आहे. ही चाकून कट करायचं आहे.
8 पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे. त्याला रोल करून घ्यायचं आहे. पाण्याने त्याला चिटकून घ्यायचं आहे. रोल बनवून घ्यायचा आहे. त्याला रोल बनवून घेतल्याच्या नंतर ना त्याला पाण्याने चिटकवायचं आहे. हे पूर्ण रोल तयार झालेले आहेत. आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे. त्याला एक साईडनं अगोदर तळू द्यावं लागेल. नंतर न त्याला पलटायचं आहे. मी आणखीन दुसरेही टाकायला लागले आहे. हे आम्ही बनवून घेतलेलं आहे. तुम्ही पण एकदा बनवा. खूप छान लागतं. हे लेकरांसाठी खूप भारी आहे. रोज चपाती भाजी खाऊ वाटत नाही, त्यामुळे नवीन नवीन काहीतरी करायचं. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू आणि बाय.